एक छोटस गाव होतं। त्या गावात एक ऋषी राहत होते। त्या ऋषींचे नाव होतं धौम्य ऋषी। धौम्य ऋषींच्या आश्रमात अनेक शिष्य होते। त्यापैकी एक शिष्य होता उपमन्यू। त्याच्याकडे आश्रमातल्या गायी चारायला नेण्याचे काम दिले होते। एकदा धौम्य ऋषींनी उपमन्यूची गुरुभक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले। उपमन्यू आश्रमातल्या गायी चारून संध्याकाळी आश्रमात परत आला तेव्हा गुरुजींनी त्याला जवळ बोलावले। त्याच्याकडे निरखून पाहत ते म्हणाले, उपमन्यू, तुझी तब्येत एवढी सुदृढ कशी रे? काय खातोस तू? गुरुजी, मी रोज भिक्षा मागून खातो, उपमन्यू म्हणाला। गुरुजी म्हणाले, अरे, तुला ठाऊक नाही का, जी काही भिक्षा मागून आणील ती प्रथम गुरुला अर्पण करायची असते म्हणून? उपमन्यू म्हणाला, गुरुजी, क्षमा करा, यापुढे अशी चूक होणार नाही। पुढे उपमन्यू जी भिक्षा मागून आली ती सर्व गुरुदेवांना अर्पण करी, परंतु गुरुजी त्याला त्यातील काहीही देत नसत। बरेच दिवस असे चालले, तरीही त्याची शरीर प्रकृती धडधाकट होती। गुरुजींनी पुन्हा त्याला विचारले, उपमन्यू, तू मागून आणलेली सगळी भिक्षा माझ्याकडे देतोस, मी तुला काहीही देत नाही, तरी तुझी प्रकृती सुदृढ कशी? गुरुजी, तुम्हाला भिक्षा आणून दिल्यानंतर मी पुन्हा भिक्षा मागायला जातो आणि मी स्वतःसाठी ती खातो। गुरुजी म्हणाले, बेटा, ही वाईट गोष्ट आहे, तू तर आता दुसऱ्यांचा हक्क हिरावून घेतो आहेस। गुरुजी, क्षमा करा मला, यापुढे मी अशी चूक करणार नाही, असे म्हणून त्याने पुन्हा भिक्षा मागणे सोडून दिले। परंतु तरीही त्याचे शरीर प्रकृती कोणताही फरक पडला नाही। याबाबत गुरुजींनी त्याला पुन्हा विचारले, बेटा, तुला मिळालेली सगळी भिक्षा तू मला आणून देतोस, पुन्हा भिक्षा मागत नाहीस, तरी तू अजूनही धडधाकट कसा आहेस? उपमन्यू म्हणाला, गुरुजी, मी गायींचं दूध पिऊन राहतो। गुरुजी म्हणाले, ही तर फार वाईट गोष्ट आहे, याला चोरी म्हणतात। त्याने गुरुजींकडे क्षमा मागून गायीचे दूध पिणं बंद केलं। एवढी करूनही उपमन्यूची प्रकृती आहे तशीच। यावेळी गुरुजींनी त्याला कारण विचारल्यावर तो म्हणाला, गायींची वासरं दूध पिताना त्यांच्या तोंडातून जो फेस खाली सांडतो ना, तो मी खातो। गुरुजी म्हणाले, बाळा, अशाने वासरं उपाशी राहतील। मुकी जनावरं दयाळू असतात, ती आपल्याला मालकाविषयी अधिक आपुलकी दाखवतात, त्यांच्यात तू वाटेकरी होऊ नकोस। उपमन्यूंनी गुरूंची ही आज्ञा स्वीकारली। जेव्हा पोट भरण्याचे सगळे मार्ग बंद झाले तेव्हा त्याने जंगलातील झाडांचा पाला खाणे सुरू केले, परंतु त्याच्याने भूक थोडीच छापणार। तो रोज उपाशी राही, पण गुरुजींकडे त्याने कधी तक्रार केली नाही। गुरुजींचंही त्याच्याकडे पूर्ण लक्ष होतच। एके दिवशी उपमन्यू गायी चारायला नेहमीप्रमाणे निघाला। जाता जाता वाटेत त्याला जो झाडपाला दिसेल तो खात पुढे जाई। नकळत त्याच्याकडून विषारी पान खाल्ली गेली। पोटात जळजळ सुरू झाली, अंगाचा दाह होऊ लागला। हळूहळू डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली। त्याला समोर काहीच दिसेना। संध्याकाळ झाली। सवयीप्रमाणे गायी आश्रमात परत आल्या। उपमन्यू परतलाच नाही। सर्वांना काळजी वाटली। गुरुजी स्वतः शिष्यांना घेऊन उपमन्यूला शोधायला निघाले। गुरुजी त्याला मोठ्या मोठ्याने आवाज देऊ लागले, उपमन्यू बाळा, कुठे आहेस तू? खूप वेळानंतर एका विहिरीतून आवाज आला, गुरुजी, मी इथे आहे, विहिरीत पडलोय। गुरुजींनी त्याला आश्रमात आणले। त्याच्याकडून सारी हकीकत श्रवण केली। त्याच्यावर औषधोपचार करून त्याला बरे केले। प्रसन्न होत गुरुजी म्हणाले, बाळ उपमन्यू, तू परीक्षेत पास झालास। आता माझी खात्री पटली की तू खरोखरच विद्याभ्यास करण्यास योग्य आहेस। मित्रांनो, जे गुरुविषयी अपार श्रद्धा आणि विश्वास बाळगतो, गुरु त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना कृपा आशीर्वाद देतातच। अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या नवनवीन गोष्टी ऐकायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये कळवा।